हॅलो गाईज, गुड मॉर्निंग. मी आजच्या व्लॉगमध्ये माझं फुल डे जिम अँड डाएट रुटीन तुमच्यासोबत शेअर करणार आहे. म्हणजे मी सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेसपर्यंत काय काय मील्स घेते, कसा आणि काय काय वर्कआउट करते, आजच्या डेमध्ये मी काय वर्कआउट करणार आहे, हे सगळं मी या व्लॉगमध्ये तुमच्यासोबत शेअर करणार आहे. सो व्लॉग शेवटपर्यंत बघा. तुम्हाला पण काही डाऊट्स असतील किंवा मला सजेशन्स द्यायचे असतील डाएटबद्दल, वर्कआउटबद्दल, तर त्यासुद्धा बिनधास्त द्या. मी कमेंट्स बघते. आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, कारण का मी डेली व्लॉग्स टाकते आहे. आणि ही माझी जर्नी आता स्टार्ट झालेली आहे फिटनेसची आणि जिमची वगैरे. खूप टफ होतं हे मी माझ्या आधीच्या व्लॉग्समध्ये पण म्हणजे सगळे माझ्या काही फिलिंग्स आहेत, माझी जी काही गोष्ट आहे ती तर शेअर केलेलीच आहे. पण आय एम हॅपी आणि मला खूप एक असं नाही का आतून छान आणि आता पॉझिटिव्ह वाटतं आहे की मी रोज जिमला जाते आणि छानपैकी नाही का हेल्दी मील्स, क्लीन डाएट करते. सो आय एम व्हेरी हॅपी विथ दॅट आणि खूप भारी फिलिंग्स आहेत ह्या. सो मला वाटलं की तुमच्यासोबत पण शेअर कराव्या की म्हणजे छान, म्हणजे किती इझी आणि किती क्विकमध्ये आपण छान हे डाएट्स बनवू शकतो आणि किती छान छान यम्मी आणि टेस्टी आहेत ह्या सगळ्या गोष्टी. थोड्याशा किचकट आहेत आणि थोड्या काय म्हणतात आउट ऑफ द बॉक्स आहेत, बट मज्जा येते हे सगळं करायला. तर ब्लॉग शेवटपर्यंत बघा. हे बघा माझं किट्टू आलं आहे ब्लॉगमध्ये. त्याला व्लॉगमध्ये यायचं आहे वाटतं. किट्टू, तुला व्लॉगमध्ये यायचं आहे, तुला व्लॉगमध्ये यायचं आहे. त्याचं चाललं आहे पहारा. त्याला इग्नोर करूयात आपण आणि हा व्लॉगला कंटिन्यू करूयात. शोन शोन शोन. सो सगळ्यात पहिला येतो तो म्हणजे ब्रेकफास्ट, आणि तो पण मी एकदम हेल्दी वेमध्ये बनवते आहे. गव्हाच्या ज्या शेवया आहेत त्याचा उपमा बनवते आहे मी, ते पण विथ लॉट्स ऑफ व्हेजिटेबल्स. सगळे व्हेजिटेबल्स घेऊन माझ्याकडे जेवढे अवेलेबल होते, कॅप्सिकम, कॅरेट किंवा मटार, ऑनियन, टोमॅटो, हे सगळं घेऊन मस्तपैकी उपमा बनवला. आता तो कसा झाला आहे ते बघा. A few moments later. सो टॅन असा मस्तपैकी गरमागरम मी डाएटसाठी हा उपमा बनवला आहे. खूप हेल्दी आणि खूप टेस्टी लागला. घरी पण सगळ्यांना खूप आवडला. माझ्यामुळे पण आता घरातले हेल्दी खायला लागलेत. म्हणजे ऑफकोर्स ते खातातच, पण तरी त्यातल्या त्यात आता जास्त काय म्हणतात प्रोटीन इंटेक वाढलेला आहे माझ्यासोबत घरातल्यांचा, आणि अशा प्रकारे त्यांनासुद्धा हा नाश्ता आवडला. मी नाश्ता घरी बनवते आणि बाहेरून आणायचं म्हटलं तर रवावाली इडली आणते. बाकी जो ब्रेकफास्ट असतो तो मी मुसली किंवा असे उपमा किंवा ओट्सची खीर असं काहीतरी बनवून एकदम छानपैकी हेल्दी आणि हेवी ब्रेकफास्ट करते. अशा प्रकारे माझा मस्तपैकी घरातल्यांसोबत नाश्ता तर झाला, फर्स्ट मील माझा. त्यानंतर किट्टूसोबत कडल करणं इज माय फेवरेट पार्ट ऑफ माय डे, माय लाईफ अँड एव्हरीथिंग. सो फर्स्ट मील झाल्यानंतर बाहेरची जी कामं आहेत ती थोडीफार केली. संपदाला हेअरकट करायचा होता, सो तिला हेअरकट करायला घेऊन गेले. छानपैकी तिचा हेअरकटसुद्धा झाला. आणि मग मस्तपैकी मला थोडीफार भूक लागत होती बाहेर गेल्यावरती, पण मी माझे क्रेविंग्ससुद्धा कंट्रोल करते आहे. म्हणजे बाहेर गेल्यावरती वडापाव दिसतो, पाणीपुरी दिसते, पण सगळं असं बघून न बघितल्यासारखं आता करायला शिकते आहे मी. घरीच जायची वाट बघत होते. घरी गेल्यावरती म्हटलं आता मस्तपैकी जे माझं मेन मील आहे म्हणजे जेवण, दुपारचं जेवण, लंच, तो करायचा होता. सो पटकन संपदाला म्हटलं बास आता भाई, मला भूक कंट्रोल नाही होते, आपण पटकन घरी जाऊ. मग आम्ही घरी आलो आणि घरी आल्यावरती मस्तपैकी गरमागरम भाकरी केली आणि आईने मटकीची भाजी केली होती. सो मटकीची भाजी, रायता, सलाड आणि शेंगदाण्याची चटणी, असं माझं हे सेकंड मील ऑफ द डे होतं. म्हणजे एकदम ज्यात मला एकदम भरून खायला मिळतं ते म्हणजे लंच आहे. कारण का एका भाकरीने माझं कंप्लीट पोट भरून जातं आणि मस्तपैकी सलाड आणि दही किंवा रायता आणि छानपैकी असं चटणीसोबत मी माझं सेकंड मील कंप्लीट केलं. सो आता माझी झोप झाली. झोप झाल्यावर मी फ्रेश झाले आणि आता मी आवरल्या, जिमला चालली आहे. आणि जिमला जायच्या आधी मी इथे खाते म्युझली. सो मी आता म्युझली खाऊन पटकन जाणार आहे जिमला. बाय. जिमला जायच्या आधी स्वामींना जाणार आहे, मग जिमला जाणार आहे. म्युझली खाऊन घेते. दिस टेस्ट गुड, चांगलं लागतं.
सो माझं थर्ड मील म्हणजे इव्हिनिंग स्नॅक्स खाऊन झाल्यावरती मी जिमची तयारी करून आले स्वामींचं दर्शन घ्यायला. मला खूप आवडतं स्वामींचे दर्शन घ्यायला आणि स्वामींच्या मठात जायला. A few moments later. मग त्यानंतर मी डायरेक्ट पोहोचले जिमला आणि जिमला आल्यावरती माझा हा नवीन मित्र झालेला मला दिसतो आल्याला आणि मला तो खूप आवडतो. मग त्याला हाय हॅलो करून मी आतमध्ये गेले, मस्तपैकी शूज वगैरे घातले, रेडी झाले जिमसाठी. आणि आज होता माझा एकदम हेवीवाला वर्कआउट डे. म्हणजे माझ्या ज्या ट्रेनर आहेत सोनम सावंत, त्या माझा रोज एकदम भारीवाला वर्कआउट करून घेतात. कारण का मी एकटी जर वर्कआउट करायचं म्हटलं तर माझ्याकडून नाही होत. म्हणजे असं नाही का बॉडी आणि माइंड गिवअप करायला लागतं. पण त्या जेव्हा घेतात म्हणजे त्याच घेतात माझा कितीही त्या बिझी असल्या तरी त्या पूर्ण लक्ष देऊन माझ्याकडे वर्कआउट घेतात. त्यामुळे माझ्याकडून एकदम परफेक्ट वर्कआउट होतो. सो मी स्टार्टिंगला जाते, मस्तपैकी वॉर्मअप करते आणि वॉर्मअपमध्ये पण एकदम परफेक्ट सगळं नाही का करून घेते वॉर्मअप. आणि आज होता माझा PT डे. आय गेस याला PTच बोलतात, मला एक्झॅक्ट नाही माहिती. सो त्याच्यासाठी मॅट घेतली आणि मला हे नवीन होतं माझ्यासाठी ॲक्च्युली. सो मला काहीच आयडिया नव्हती काय होणार आहे. पण जेव्हा हे माझ्यासोबत व्हायला सुरू झालं तेव्हा माझी खूप डेंजर वाट लागली. म्हणजे मला जी सवय आहे की एक सेट झाला की ब्रेक, एक सेट झाला की ब्रेक, हे असं होतं की एक सेट नंतर लगेच कंटिन्यू. म्हणजे आता हे काय म्हणतात त्याला बघा, उड्या मारते आहे, परत त्यानंतर लगेच स्क्वॉट्स मारते आहे, त्यानंतर लगेच लंजेस मारते आहे, त्यानंतर परत असं म्हणजे एका पाठोपाठ असं 4-5 गोष्टी होत्या त्या कंटिन्यू केल्या. आणि मला इतकी वाट लागलेली ना हे करताना, मला आत्ता बोलताना पण असं घाम सुटतोय की काय वाट लागली होती माझी. आणि हे बरं का असं एकदा करून नव्हतं थांबायचं, हा असा एकदा कंटिन्यू सेट झाला की त्यानंतर 5 ते 10 मिनटाचा ब्रेक घेऊन असं मला 3 वेळा करायचं होतं. आणि सगळ्यात तर डेंजर हे प्लँक करताना माझी फाटून हातात येत होती. कारण का एवढी स्ट्रेंथ केल्यानंतर डायरेक्ट असं एकदम पॉज घेऊन अख्ख्या बॉडीचं वेट घेणं म्हणजे इट वॉज लाईक अ हेल टू मी, टू बी ऑनेस्ट, जर मला तुम्हाला सांगायचं असेल तर. आणि त्यानंतर मस्त की हा मला जिम ग्लो आला होता असं खतरनाकवालं वर्कआउट करून. मी आले घरी. मग मी घरी आल्यानंतर माझं जे लास्ट मील होतं ते म्हणजे डिनर, तो मी डिनर केला. स्प्राउट्स होते, ते स्प्राउट्स खाल्ले. आणि बाबा हसत होते माझ्या ह्या सगळ्या गोष्टींना बघून. पण ठीक आहे, त्यांना पण आनंदच वाटत असेल की हा बाबा मुलगी आता मनावर घेते आणि सिरियसली करते. आणि हा माझा नेक्स्ट डेचा मॉर्निंगचा वर्कआउट आहे जो मी तुमच्यासोबत शेअर केला आहे. की नेक्स्ट डे मी मॉर्निंगला गेले होते. रोज मी इव्हिनिंगला जाते, पण या दिवशी मला जायचं होतं संध्याकाळी सातारला. सो मी मॉर्निंगला गेले. सो आदल्या दिवशी एवढं दमून आणि एवढं वर्कआउट करूनसुद्धा मी नेक्स्ट डे जिमला गेले आणि ते पण लेग्स डे केलेला आहे आणि खतरनाकवाला केलेला आहे. सो मला स्वतःवरती खूप भारी प्राऊड फील होत होतं की मी नाही का दमले असेल किंवा काही असेल तरी पण मी सकाळी लवकर उठले. लवकर उठणे इज ॲक्च्युली बिग चॅलेंज फॉर मी. पण लवकर उठून मस्तपैकी लेग मारले आणि लेग मारल्यानंतर मस्तपैकी सोनम मिसनी माझं स्ट्रेचिंग घेतलं. इथे ज्या दिसतात तुम्हाला त्या आहेत सोनम मिस. ॲक्च्युली त्या मला कॉलेजमध्ये असताना टीचर होत्या, PT टीचर होत्या. मी ज्या स्कूलमध्ये होत्या त्या कॉलेजच्या. सो त्यामुळे सगळे त्यांना सोनम मिस म्हणतात. त्यामुळे तीच सवय आहे मला पण सोनम मिस बोलायची. पण त्या खूप स्वीट आहेत आणि खूप हेल्पिंग नेचर आहे त्यांचं. सो त्यांनी माझं मस्तपैकी स्ट्रेचिंग केलं आणि त्यामुळे मला टेन्शन नव्हतं की माझं अंग दुखेल. आणि जेन्युनली माझं अंग पण नाही दुखलं. अशा प्रकारे आजचं वर्कआउट झालेलं आहे. आज मी सकाळी लवकर आले, जिम झाली आहे आणि आज लेग्स डे होता. समज झाली. आता बघूयात घरी जाऊन आपण डाएट करूयात. सो आता आमची मॉर्निंग झाली आणि आम्ही दादाच बिर्याणीमध्ये आलो. तर आम्हाला मागवलं आहे डाईटसाठी तिच्या चिकन काय लेग पीस. सातारा म्हटलं दादाच बिर्याणी खूप भारी हॉटेल. जर साताऱ्यात तरी कोण आलं तर नक्की विजिट करा. सो हा आलेला आहे दालचा. एवढी भूक लागली की प्रत्येकाने ब्लॉग घ्यायचाच विसरला. हो तेच, खूप जास्त भूक लागली रे मला, म्हणून विसरलो ब्लॉग घ्यायचं. मला असं वाटतं की दादाजमध्ये द बेस्ट दालचा मिळतो असं मला वाटतं. माझं खूप फेवरेट आहे. मी म्हणजे दादाच बिर्याणी आहे पण मी बिर्याणी नाही खाल्लं आहे तिथं, दालचा खाल्ला आहे. येस, रेप टू.
कसा वाटला तुम्हाला हा व्लॉग आणि मज्जा आली ना बघून? आवडला असेल तर नक्की लाईक करा, कॉमेंट करा आणि हो चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बिकॉज माझे रोज व्लॉग्स येत आहेत. तर चॅनलला सबस्क्राईब केलं तर तुम्हाला माझ्या रोजच्या व्लॉग्सच्या नोटिफिकेशन्स येतील. सो स्टे ट्यून फॉर माय नेक्स्ट व्लॉग अँड कीप सपोर्टिंग, कीप लविंग मी. बाय बाय.